विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठी ॲडमिशन फॉर्म चालू झाले आहेत आणि ही ॲडमिशन फॉर्म म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत किती दिवसांची आहे आणि तुमची परीक्षा कधी होणार आहे किंवा फॉर्म कशा पद्धतीने भरावा लागेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे आणि आणखी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला त्या माध्यमातून मी सांगणार आहे। तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो। आता पहिल्यांदा आपण काय करू की जर फॉर्म भरायची प्रोसेस आहे याची शेवटची डेट काय असणार आहे। सध्या तर फॉर्म भरायची प्रोसेस सध्या सुरू आहे, आजही तुम्ही फॉर्म भरू शकता आणि इथून पुढे तुम्हाला जवळजवळ 31 जुलै 2026 म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर तुमची परीक्षा जी असणार आहे, परीक्षा एग्जाम जी असणार आहे तुमची 28/11/2026 म्हणजे 28 डिसेंबर 2026 रोजी तुमची एग्जाम होणार आहे। तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदर कसा नियम होता, याच्या अगोदर नियम असा होता की तुम्ही 2 फेजमध्ये पेपर देऊ शकत होता। म्हणजे विद्यार्थी काय म्हणायचे की माझा पहिल्या फेजमध्ये पेपर आहे किंवा माझा पहिल्या फेजमध्ये पेपर नाही, माझा दुसऱ्या फेजमध्ये पेपर आहे। परंतु आता पूर्ण भारत सरकारने निर्णय घेऊन अशा पद्धतीची निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे की संपूर्ण देशाची म्हणजे संपूर्ण देशामध्ये भारत देशामध्ये जेवढे काही जवाहर नवोदय विद्यालय आहे त्या सगळ्या विद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी जी एग्जाम घेण्यात आहे ती एकाच दिवशी घेणार आहे, एकाच फेजमध्ये घेणार आहे। ती कधी घेणार आहे? 28 नोव्हेंबर 2026। आता फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला मी पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप सांगतो। तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, फॉर्म भरत असताना पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, गुगलला जायचंय। गुगलला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तिथं एक JNVST म्हणजे आपण कशासाठी फॉर्म भरतोय, जवाहर नवोदय विद्यालय, त्यामुळे आपल्याला काय सर्च करायचंय तिथं JNVST अशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी JNVST सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचं नवोदय ॲडमिशन क्लास 6 म्हणजे अशी एक तुम्हाला लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। बघा, नवोदय विद्यालय समिती। मग अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय। पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, गुगलला जायचंय। किती तारखेपर्यंत मुदत आहे फॉर्म भरायची? 31 जुलै 2026 पर्यंत म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत। मग तुम्हाला काय करायचं, गुगलला जाऊन JNVST सर्च करायचं। सर्च केल्यानंतर अशा पद्धतीच्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ह्या पद्धतीचे इथं क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 2027-28 ठीक आहे। अशा पद्धतीचं लिंकवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय। लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू क्लास 6 अशा पद्धतीचं काय होईल, तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल। बघ, या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचंय, तुम्हाला सूचना वाचायच्यात। आता याच्यापैकी काही नियम आहेत की ह्या वर्षी बदललेले, महत्त्वाचे 2-3 नियम आहेत, त्याच्यामध्ये सिलेबस आहे, काही महत्त्वाचे 2-3 नियम आहेत त्या बदललेले आहेत। परंतु त्याच्याबद्दल मी ज्या विद्यार्थ्यांना गोष्टी ते नियम या माध्यमातून समजणार नाही त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण महत्त्वाचे नियम आहेत, महत्त्वाचे बदल झालेले आहेत, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय झालेले आहेत ठीक आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर एकदम व्यवस्थित 5 ते 10 मिनिटाचा मी व्हिडिओ बनवेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला सांगेन। तत्पूर्वी सध्या मी तुम्हाला काय सांगतोय, की फॉर्म कसा भरायचा ठीक आहे। मग पहिल्यांदा आपण काय करायचं, अशा पद्धतीचा फॉर्म भरत असताना पहिल्यांदा हे नियम तुम्हाला पद्धतशीरपणे वाचून घ्यायचे। पहिला नियम काय आहे, अभ्यर्थी ने पिछले किसी भी वर्ष या सत्र में JNVST परीक्षा में भाग नहीं लिया है। म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी याच्या अगोदर जी कोणतीही जवाहर नवोदय विद्यालयाची 6वीच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी कोणतीही म्हणजे परीक्षेमध्ये भाग घेतलेला नसावा, ही पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरी काय, अभ्यर्थी कक्षा 4 से उन्नत होकर 31 जुलाई 2026 को या उससे पहले किसी मान्यता प्राप्त स्कूल में कक्षा 5 में विधिवत रूप से प्रवेशित हुआ है। म्हणजे याच्यात काय सांगितलंय तुम्हाला, याच्यामध्ये काय सांगितलंय, विद्यार्थी हा 4थीची परीक्षा पास झालेला असावा आणि 31 जुलै 2026 पर्यंत म्हणजे आता तुमची मुदत कधी संपणार आहे, 31 जुलैला। मग तुम्ही 29-28 जुलैला फॉर्म भरत असणार, तर तत्पूर्वीपर्यंत त्या दिवसापर्यंत त्यांनी कोणत्या ना कोणत्या शाळेत मान्यताप्राप्त शाळेमध्ये 5वीला प्रवेश घेतलेला असावा। लक्षात आली गोष्ट तुम्हाला, म्हणजे तुमचा 5वीला प्रवेश घेतलेला असावा। मग किती तारखेला तुम्ही 25ला घेतलेला असू द्या, आज घेतला असू द्या, उद्या घेतलेला असू द्या, प्रवेश कोणत्याही शाळेत, मग ती प्रायव्हेट असेल,
गव्हर्नमेंट असेल, कोणतेही असू द्या, रेकग्नाइज्ड असं काही त्याच्यामध्ये नाही, कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घेतलेला असावा। तिसरी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली, अभ्यर्थी केवल अपने निवास जिले के लिए आवेदन कर रहा है और कक्षा 5 की पढ़ाई या तो उसी जिले में या फिर 10 किलोमीटर दूरी के दायरे में किसी पड़ोसी जिले में स्थित मान्यता प्राप्त विद्यालय से कर रहा है। म्हणजे हा नियम ह्या वर्षी लागू झालेला आहे, हा जो नियम आहे तो ह्या वर्षी लागू झालेला आहे। म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, एक तर विद्यार्थी ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच्या पालकांचं डोमासाईल सर्टिफिकेट, मूळ निवासी प्रमाणपत्र ज्या जिल्ह्याचं आहे त्या जिल्ह्यात तो शिकत असावा, किंवा एखादं गाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे, तो निवासी एका जिल्ह्याचा आहे। म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा विचार केला तर एखादं गाव असू शकतं की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे, परंतु विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शेवटच्या गावामध्ये राहतो, परंतु शिकण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या गावामध्ये जातो, परंतु ते गाव म्हणजे शिकण्यासाठी ज्या गावात गेलाय, राहतो ज्या गावात, त्याच्यातलं अंतर 10 किलोमीटरपेक्षा जास्त नसावं। याच्यावर मी व्यवस्थित व्हिडिओ बनवतो। हा नियम तत्पूर्वी तुमची लक्षात आला असेल तर फॉर्म भरा, व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरा, नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगतो। पण ही जी गोष्ट आहे ह्या वर्षी ॲड झालेली आहे। म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेवटच्या गावात राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही जात असाल तर तुम्ही संभाजीनगरसाठी फॉर्म भरू शकता। अशा पद्धतीचा एक नियम आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजून खाली नियम आहेत। आता याच्यामध्ये चौथी गोष्ट काय आहे, चौथी गोष्ट अशी आहे की अभ्यर्थी म्हणजे विद्यार्थी एक भारतीय नागरिक आहे। म्हणजे जो विद्यार्थी आहे तो भारताचा रहिवासी असावा, हे तर 100% असणारच। भारतातील जेवढ्या काही कोणत्याही राज्यातील तो विद्यार्थी असावा, ठीक आहे। पाचवं महत्त्वाचं काय सांगितलंय, माता पिता किंवा और अभ्यर्थी ने GNVST 2027 की आधिकारिक विवरणिका म्हणजे प्रॉस्पेक्ट जे आहे, माहिती पुस्तिका आहे, ध्यानपूर्वक पढ़ लिया है और उसकी शर्तों से सहमत है। म्हणजे काय, जी काही याची माहिती पुस्तिका, बघा कोणतीही ॲडमिशन प्रक्रिया चालू व्हायच्या अगोदर तुमच्यासाठी एक माहिती पुस्तिका प्रदर्शित केली जाते, तशाच पद्धतीची माहिती पुस्तिका तुम्हाला जर वाचलेली असावी आणि ती तुम्हाला मान्य असावी। मग बरोबर या 5व्या नियमच्या खाली आधिकारिक विवरणिका म्हणजेच त्याला प्रॉस्पेक्ट्स तुम्हाला दिलेले, याच्यावर क्लिक करून ते तुम्ही व्यवस्थित पद्धतशीर वाचू शकता, ठीक आहे। मग त्याच्यानंतर 6वी गोष्ट काय आहे, 6 नंबर, मेरे पास अभ्यर्थी का एक वैध आधार नंबर है अथवा किसी सक्षम सरकारी प्राधिकारी द्वारा जारी किया गया माता पिता का एक वैध निवास प्रमाणपत्र आहे। म्हणजे जो विद्यार्थी आहे, जो सध्या 5वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे, ज्याच्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरायचा आहे, त्याच्याकडे त्याचा आधार नंबर आहे का, असेल तर ओके, नसेल तर त्याच्या पालकाचं सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेलं मूळ निवास प्रमाणपत्र असावं। ते म्हणजे कोणतं, डोमासाईल सर्टिफिकेट असावा। म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड जरी नसलं तरी सुद्धा काय होतंय, चालतंय, ठीक आहे। मग या ठिकाणी काय, यदि अभ्यर्थी किंवा अभिभावक यही पुष्टि और घोषणा करते हैं कि अभ्यर्थी ऊपर दी गई सभी पात्रता शर्तों को पूरा करता है तो नीचे दिए गए बॉक्स पर क्लिक करें। म्हणजे तुम्हाला वरच्या जे काही 6 नियम असले ते तुम्हाला मान्य आहेत का, यस मान्य। आपके पास आधार नंबर है क्या, म्हणजे तुमच्यापाशी तुमचा आधार कार्ड आहे का, ही फॉर्म भरताना माहिती गोष्टी करायच्यात तुम्हाला। आधार नंबर आहे का तुमच्यापाशी, असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मी दाखवतो काय आहे तुम्हाला। मी नाही म्हणून करतो, नाही केलं तर या ठिकाणी काय, युअर रजिस्ट्रेशन विल बी प्रोव्हिजनल, प्लीज अपलोड एनी गव्हर्नमेंट ऑफ रोड्स रेसिडेन्शियल सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट ऑर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट रेसिडेन्स, ठीक आहे। मग याच्यावर क्लिक केलं, ओके केलं, मग तुम्हाला काय, अशा पद्धतीचं पालकांचं डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे वडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला मागितलं जाईल, मूळ निवास प्रमाणपत्र मागितलं जाईल। मग ह्या चूज फाईलवर क्लिक करायचं आणि जे काय आपलं मूळ निवास प्रमाणपत्र आहे ते काय करायचं, आपल्याला अपलोड करायचे, ठीक आहे। मग या ठिकाणी मी सध्या तुम्हाला फॉर्म समजून सांगण्यासाठी कोणतंही एक इमेज तुमच्या समोर मी अपलोड करतो।
याच्यामध्ये बघा, ठीक आहे, अशा पद्धतीची मी एक इमेज अपलोड केली बघा. मग अशा पद्धतीची ज्यावेळेस तुम्ही इमेज अपलोड करसाल त्यावेळेस म्हणजे तुमच्याकडे आधार नंबर असेल तर इट्स ओके. आधार नंबर असेल तर तुम्ही येस क्लिक करायचं. येस क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होईल. नसेल तुमच्याकडे आधार नंबर तर नो करा. पालकांचं डोमिसाईल सर्टिफिकेट, वडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करा. अशा पद्धतीचा फॉर्म तुमच्या समोर येईल. आता हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, भरायचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट काय विचारली बघा, पहिली गोष्ट विचारली तुम्हाला नेम ऑफ कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याचं नाव. पहिल्यांदा विद्यार्थ्याचं नाव टाकायचं. दुसऱ्यांदा पिता का नाम म्हणजे फादर्स नेम, माता का नाम मदर्स नेम. इथं स्टार मार्क केलंय म्हणजे हे कंपल्सरी टाकायचं आहे तुम्हाला, याच्याशिवाय फॉर्म पुढे जाणार नाही. ह्या गोष्ट टाकल्या. त्यानंतर लिंग म्हणजे जेंडर काय आहे तुमचं, मेल आहे फिमेल आहे. मुलगी असेल तर फिमेल टाका, मुलगा असेल तर मेल टाका, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकचे दुसरे सुद्धा ऑप्शन अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यानंतर जन्मतारीख टाकायची. मोबाईल नंबर पालकांचा जो मोबाईल नंबर चालू असेल, चालू असलेला रिचार्ज करत असलेला मोबाईल टाकायचा. ईमेल आय डी बघा स्टार मार्क नाहीये मग कंपल्सरी नाही. ईमेल आय डी असेल तर टाका, नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर श्रेणी म्हणजे कॅटेगरी कोणाकोणासाठी आहे, एक तर जनरल कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBC कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरी. एवढेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिझर्वेशन आहेत तेवढेच तुम्हाला लागू होतील. मग तुम्ही OBC आहे का, SC आहे का, ST आहे का असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि निवडायचं. आणि हे निवडत असताना आपल्याकडे त्याचं डॉक्युमेंट सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्या कॅटेगरीचा असाल तुम्ही ते कॅटेगरी निवडा, नसेल तर तुम्ही सरळ जनरल निवडू शकता. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, विकलांग म्हणजे तुम्ही जर अपंग असाल तर डिसेबिलिटी कोणती असेल तर ते तुम्हाला येस नो करायचे. मग त्याच्यानंतर पर्सेंटेज किती आहे, पिनकोड म्हणजे तुमचा जो पत्ता आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो पत्ता त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या एरियाचा तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. एकदम सोपी माहिती. तुम्हाला काय एक्स्ट्रा असं अवघड असं त्यांनी काय विचारलं नाही. ठीक आहे. पुढं काय विचारलंय तुम्हाला, अवासीय विवरण म्हणजे रेसिडेन्शियल डिटेल या ठिकाणी तुम्हाला विचारलेत. मग रेसिडेन्शियल डिटेलमध्ये तुम्हाला काय विचारलंय, राज्य कोणतंही तुमचं म्हणजे तुम्ही समजा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत तर इथं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निवडता. जिल्हा कोणता आहे, तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली ज्या पण जिल्ह्यातला असेल तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. रेसिडेन्शियल म्हणजे डोमिसाईल, तुम्ही ज्या जिल्ह्यात रहिवासी आहात, ज्या जिल्ह्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे त्या जिल्ह्याचं तुम्हाला काय रेसिडेन्शियल जिल्हा निवडायचा. ब्लॉक म्हणजे तुमचा त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामधील पंचायत समिती ब्लॉक, तुमचा जो ब्लॉक आहे तो काय आहे त्या ठिकाणी तो तुम्हाला सांगायचा आहे, निवडायचा आहे. त्याच्यानंतर NIOS जो बोर्ड आहे त्या बोर्डमध्ये तुम्ही स्टुडंट आहे का त्या बोर्डचं ते माहिती तुम्हाला ही करायचं आहे. त्यानंतर कक्षा 5 की पढ़ाई का जिल्हा और निवास का जिल्हा एक ही है. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे 5वीतल्या ज्या जिल्ह्यात शिकता आणि जिथं राहता तो जिल्हा सेमच आहे का याच्यावर तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर थोडासा अध्ययन म्हणजे तुम्ही स्टडीच्या डिटेल्स तुम्हाला अपलोड करायच्यात. स्टडीच्या डिटेल्स काय काय विचारले त्यांनी बघा, उस राज्य का चयन करे म्हणजे सिलेक्ट करा जिसमें अभ्यर्थी कक्षा 5 में पढ़ रहा है. म्हणजे 5वीच्या वर्गात तुम्ही ज्या राज्यात शिकता ते राज्य निवडा, ज्या जिल्ह्यात शिकता ते जिल्हा निवडा, ज्या ब्लॉकमध्ये शिकता तो ब्लॉक निवडा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षेचं माध्यम सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षेचं माध्यम सिलेक्ट करायचं आहे. मग परीक्षेचं माध्यम तुमचं जे असणार आहे, तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची ते लँग्वेज तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर पिछला स्कूल का विवरण म्हणजे पाठीमागं तुम्ही तिसरीला कोणत्या वर्गात कोणत्या शाळेत शिकत होता, तिसरीला कोणत्या शाळेत शिकत होता, चौथीच्या शाळेची डिटेल आणि 5वी आता तुम्ही प्रवेश घेतलेल्या शाळेची डिटेल. मग याच्यामध्ये स्कूल का नाम म्हणजे नेम ऑफ द स्कूल रेकग्नाइज्ड आहे की काय आहे ते. त्यानंतर स्कूल लोकेशन तुमचं स्कूलचं लोकेशन, त्यानंतर प्रवेश लेने का वर्ष, उत्तीर्ण होणे का वर्ष म्हणजे तिसरीमध्ये तुम्ही प्रवेश कधी घेतला, उत्तीर्ण कधी झाला, चौथीमध्ये प्रवेश कधी घेतला, उत्तीर्ण कधी झाला आणि 5वीमध्ये आता प्रवेश
कधी घेतला. ठीक आहे, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी तुम्हाला विचारलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे, स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर खाली अंडरटेकिंग आहे, म्हणजे अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट ऑर पॅरेंट ऑर गार्डियन, म्हणजे तुम्ही तुमच्या जर अंडरटेकिंग अपलोड करू शकता, वडिलांचं, आईवडिलांचं किंवा तुमचे जे पालकत्व ज्यांच्यानी स्वीकारले त्यांचं तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा एक फोटो अपलोड करायचा आहे 10 ते 100 KB, तुमची सही अपलोड करायची. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याचा फोटो, स्टुडंट फोटो किंवा आणि त्या ठिकाणी स्टुडंट जो काही विद्यार्थी आहे त्याची काही सिग्नेचर येईल, साईन येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यानंतर म्हणजे अपलोड करायचं आहे. चूज फाईल अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर माता पिता के हस्ताक्षर म्हणजे वडिलांची साईन अपलोड करायची. अपलोड कॅटेगरी सर्टिफिकेट, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जनरल कॅटेगरी निवडली असेल तर तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये तुम्हाला काहीच अपलोड करायची गरज नाही सर्टिफिकेट. पण तुम्ही जर SC असाल, ST असाल, OBC असाल किंवा EWS असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागेल. त्यानंतर काय होईल, त्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यू, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म सेव्ह करून परत माहिती चेक करायची. तुम्ही जिल्हा बरोबर टाकलाय का, तालुका बरोबर टाकलाय का, तुम्ही राज्य बरोबर निवडले का, तुम्ही 4थीची शाळा, 3रीची शाळा, 5वीची शाळा व्यवस्थित टाकली का, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरायच्या. सगळ्या गोष्टींची माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरायची. ठीक आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. वेबसाईट कोणती आहे, तुम्हाला काय करायचं आहे, गुगलला जायचं आहे. गुगलला जाऊन JNVST अशा पद्धतीने सर्च करून तुम्हाला त्या जी लिंक तुम्हाला येईल अशा पद्धतीची लिंक तुम्हाला येईल. बघा, अशा पद्धतीची लिंक तुम्हाला येईल. बघा, मी परत करून दाखवतो तुम्हाला. JNVST सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची लिंक येईल. लिंक आल्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं कॅन्डिडेट कॉर्नरवर तुम्हाला बघा या ठिकाणी क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 JNVST याच्यावर क्लिक केलं, अशा पद्धतीचं पेज ओपन झालं. मग ह्यावर तुम्हाला प्रक्रिया किती तारखेपर्यंत प्रक्रिया करायची तुम्हाला, 31 जुलै 2026 म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. तत्पूर्वी 31 जुलैपूर्वी तुम्ही 5वीच्या वर्गात कोणत्याही शाळेत प्रवेश घेतलेला असावा. एवढ्या गोष्टीची आहे. आणि परीक्षा कधी असणार आहे, 28 नोव्हेंबर 2026 रोजी तुमची परीक्षा असणार आहे. बघा, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायची मी प्रोसेस सांगितली आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला असेल तर मी गॅरंटीने सांगतो प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजलेली असेल. जरी तुम्हाला काय अडचण असेल, जरी तुम्हाला कोणत्या प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डाऊटचं जे सोल्युशन आहे, जे उत्तर आहे तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून मी देईल. पण महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे महत्त्वाचे 2 नियमामध्ये बदल झालेत. पहिल्या ठिकाणी तुम्हाला सांगितला काय, 10 किलोमीटर जी गोष्ट आहे तो जो नियम तुम्हाला सांगितला याच्याबद्दल, आणि दुसरी गोष्ट परीक्षा पद्धतीमध्ये जो बदल झालाय, एक्झाम पॅटर्नमध्ये जो बदल झालाय याच्याबद्दल. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सिलेबसमध्ये जो बदल झालाय, सिलेबसमध्ये सुद्धा बदल झालाय. पहिला तुम्हाला जो मेंटल ॲबिलिटी सब्जेक्ट होता ह्याच्यामध्ये पूर्णतः बदल केलाय. हा एकच सब्जेक्ट 14 मार्काला होता, तो आता डिवाइड झालेला आहे. त्याच्याबद्दल सिलेबसबद्दल मी सेपरेट व्हिडिओ, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सेपरेट व्हिडिओ, रूरल आणि अर्बन जी महत्त्वाचे डाऊट्स आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवून प्रत्येक गोष्टीचं निरसन तुमचं करेल. त्याच्यामुळं इथून पुढचे नवोदय विद्यालयाच्या ॲडमिशन संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ई-सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.